विमान अपघातात दादा वाचले, दादा जिवंत आहेत, दादा परत येणार, या सगळ्या अफवा खोट्या ठरल्यात. कारण की विमान अपघाताविषयी एक धक्कादायक सत्य समोर आलं, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला. आता या बातम्या कधीच येणार नाही, कारण की विमान अपघाताचा एक असा नवीन व्हिडिओ समोर आलाय की ज्याने या अपघाताचं खरं चित्र पहिल्यांदाच दाखवलंय. आता जे लोकांना वाटत होतं दादा परत येतील, किंवा जी लोक प्रत्येक प्रचंड दुःख व्यक्त करत होते की दादा गेले आहे, त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड आता राग दिसू लागला आहे. कारण की CIDच्या तपासात एक व्हिडिओ समोर आला, एक असा पुरावा सापडला ज्या पुराव्यातून या प्रकरणाचा मास्टरमाइंड समोर आल्याचं बोललं जात आहे. एक असं मोठं नाव समोर आलं आहे की ज्याचा विचारच कुणी केला नव्हता. ही बातमी येताच कार्यकर्त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबले आणि त्या जागी डोळ्यात रागाची आग दिसू लागली. कालपर्यंत बातम्यांमध्ये दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, दादा उद्या, दादा परवा येणार अशा बातम्या दाखवून लोकांना भ्रमित केलं जात होतं. कारण की खरी बातमी लपवण्याचा त्यामागे उद्देश होता आणि खरी बातमी आज उघड झाली. ही एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून सत्य कितीही लपवलं तरी ते बाहेर येत असतं. CIDने एक असा अकल्पनीय तपास केला ज्याचा आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिला होता. खरं तर ही बातमी येण्यामागे मुख्यमंत्र्यांचा मोठा हात आहे. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोटी कोटी आभार, असे आता कार्यकर्ते आभार व्यक्त करत आहेत. 28 जानेवारीला हा अपघात झाला होता, त्यानंतर अंत्यविधी झाला, सुनेत्रा वहिनींनी शपथ घेतली, बारामतीत दादांचा पुतळा बसवण्यात येतोय, पुतळ्याचं काम झालं आहे. हे सगळं होत असतानाच एकीकडे बातम्यामध्ये तर वेगळं सुरू होतं. ती होती अफवा, म्हणजे दादा परत येणार, दादा जिवंत आहेत. अफवा पाहून लोक भावनिक झाले होते, लोकांना खरं वाटू लागलं होतं. पण ह्या अफवा पसरवण्यामागचं कारण भलतंच होतं. कारण खरी माहिती दाबणं तीच कारण होतं. अखेर ती दाबून टाकलेली माहिती आज पहिल्यांदा समोर आली. 28 जानेवारीला जे घडलं ते सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं, पण 27 जानेवारीला मुंबईमध्ये काय घडलं हे कोणालाच माहिती नव्हतं आणि अखेर ते सत्य आता समोर आलं आहे. खरं तर 2 महत्त्वाच्या गोष्टी आज या प्रकरणात समोर आल्या. एक म्हणजे 27 जानेवारीला पूर्ण दिवसाभरात म्हणजे 24 तासात या अपघाताआधी काय घडलं, कशाचं प्लॅनिंग झालं, कशा पद्धतीने हा गेम झाला, हे तर सगळं समोर आलंच आहे. पण अपघात झाल्यानंतर एक असा व्हिडिओ त्या विमान शेजारून आला आहे की जो याआधी कधीच आला नव्हता. एक व्यक्ती ज्यावेळेस विमान पडलं होतं तेव्हा तो तिथे गेला, त्यांनी व्हिडिओ काढला, तो व्हिडिओ न्यूज चॅनलच्या हाती लागला. तो व्हिडिओ ते डिलीट करणार होतेच, पण तेवढ्यात एका व्यक्तीनं तो न्यूज चॅनलवर लावला आणि संपूर्ण महाराष्ट्राला या अपघाताचं सत्य समजलं. आता या बातम्या कधीच येणार नाहीत की दादा जिवंत आहेत, दादा वाचले आहेत, दादा परत येणार आहेत. कारण की एका व्हिडिओने 27 तारखेच्या त्या गुपित गोष्टीचं सगळं चित्रच बदललं आहे. आज या प्रकरणात एक अशीच वेगळीच घडामोड समोर आली आहे की ज्यामुळे लोक आता म्हणत आहेत की दादांना न्याय मिळाला. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन आता लोक मोठ्या मनाने करत आहेत. कालपर्यंत ज्या भ्रम पसरवले जात होते त्यांना आता पूर्णविराम मिळाला. आता खोट्या बातम्या दिसणार नाही, कारण की दाबून टाकलेली माहिती समोर आली. दादा खरंच गेले आहे हे सत्य आता पहिल्यांदा स्पष्ट झाले. पण ते गेले तर त्यांच्या मागे कोणाचा हात होता, अपघाताचा मास्टरमाइंड कोण होता, कुणी हे प्रकरण केलं आहे, त्याच्या मुसक्या वावळल्या, त्याला कठोर शिक्षा मिळणार अशी चर्चा आता जोर धरू लागली. दादांच्या निधनापासून अगदी 15 दिवसाहून अधिक दिवस झाले, पण आज 2 तासात जे घडलं, जे अक्षरशः मुख्यमंत्र्यांमुळे शक्य झालं, कारण की त्यांनी आदेशच तेवढा कडक दिला होता आणि त्या आदेशाचं पालन करणं तपास यंत्रणेचं मुख्य काम बनलं. अखेर आदेशानुसार काम झालं आणि संपूर्ण महाराष्ट्राला खरा खुलासा झाला आहे. पण खरं तर या अपघातामागचा सूत्रधार कोण, दादांचा या अपघाताचा प्लॅन कसा आखला गेला, खरोखर तो अपघात होता की अत्यंत थंड डोक्याने केलेली खेळी होती, याविषयीचे तपशील आता स्पष्ट झाले आहे. मग कोण आहे तो चेहरा ज्याने दादांचा विमान अपघात घडून आणला? सुरुवातीला ही केवळ तांत्रिक बिघाडामुळे किंवा वैमानिकाच्या प्रसंगावधान दाखवल्यामुळे झाला असं सांगून विषय मिटवण्याचा प्रयत्न झाला, परंतु यामध्ये जनतेचं समाधान झालं नाही. कारण जेव्हा टीव्हीवर दादांच्या निधनाची बातमी आली तेव्हा लोकांना विश्वासच बसत नव्हता आणि म्हणून विविध संशयांना जे आहे ते फुटलं. 29 तारखेला दादांचं शरीर पंचतत्वात विलीन झालं, परंतु तेव्हापासून आजवर दादा जिवंत असल्याच्या चुकीच्या माहित्या जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. या खोट्या गोष्टी सांगताना खरी माहिती मात्र लपवली गेली. हा अपघात पूर्वनियोजित होता. दादांच्या मृत्यूला काही विशिष्ट गोष्टी कारणीभूत आहेत. संशयाची सुई एका व्यक्तीकडे जात होती, पण काळानुरूप मुख्यमंत्र्यांनी जेव्हा CIDला पाचारण केलं तेव्हा या यंत्रणेने केलेल्या तपासातून असे सत्य बाहेर आले की जे पाहून संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. कालपर्यंतच्या सगळ्या चर्चा आता निरर्थक ठरल्या. वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही हे दिलेलं समर्थन आता संशयास्पद वाटत आहे. जेव्हा या प्रकरणाची मुळं 27 तारखेच्या मध्यरात्रीपासून तपासली गेली तेव्हा सगळं गूढ उकलू लागलं.
अपघाताची घटना 28 तारखेला असली तरी त्याचं नियोजन मात्र 27 तारखेच्या रात्रीच पूर्ण झालं होतं. त्या रात्री पडद्यामागे काय घडामोडी घडल्या हे कोणालाच ठाऊक नव्हतं. सर्वसामान्यांना फक्त एवढंच माहीत होतं की 28 तारखेला सकाळी 8 वाजता विमानानं प्रस्थान केलं. 8:45 ते बारामतीजवळ कोसळलं. त्या 45 मिनिटाच्या प्रवासात जे झालं तेच फक्त जगासमोर आले आणि त्यानंतर दादाच्या पुनरागमनाच्या बातम्यांचा पूर येऊ लागला. दादा सुखरूप आहेत, ते लवकरच दर्शन देतील असा भास माध्यमातून निर्माण केला गेला. पण हा भास आपोआपच झाला होता की मुद्दाम घडवला गेला, हाच मोठा प्रश्न आता उपस्थित झाला. कारण की खरी परिस्थिती तर समोर आलीच नव्हती. खरी माहिती ही होती की या घातपाताचा मुख्य षडयंत्रकारी कोण आहे. कारण या तपासात ज्याचं नाव प्रामुख्याने येत आहे ते ऐकून सामान्य जनता अचंबित झाली आहे. मग तो केवळ एक योगायोग होता की मोठा कट? त्या दिवशी खरंच काही गुप्त व्यवहार झाले होते का? 27 तारखेला म्हणजे विमान उड्डाण करण्याच्या आदल्या दिवशी रात्री कोणत्या संशयास्पद घटना घडल्या, कोणत्या गुप्त हालचाली झाल्या ज्यामुळे दादांचा अंत झाला? हा अपघात घडवला की तो नैसर्गिक होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं CIDला आता सापडलेली आहेत. आता दादा परत येऊ शकत नाही अंतिम सत्य आहे. पण मात्र त्यांचा घात कोणी केला यामागे कोणाचं डोकं होतं ते शोधणं आता अतिशय गरजेचं होतं. आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, CIDला आदेश दिला आणि CIDच्या या प्रकरणात 3 अत्यंत महत्त्वाचे पैलू उघड झाले जे 27 तारखेच्या रात्री घडले. या गोष्ट कोणत्याही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले नाही, कोणत्या टीव्हीला दिसले नाही. केवळ दादा जिवंत आहे एकाच मुद्द्यावर सगळ्यांना गुंतून ठेवलं. आता खरोखर या दुर्घटनेमागचा पडद्यामागे कोणाचे हात होते हे सत्य कोणासमोर येऊ शकलं नसतं. पण माहिती अखेर समोर आली. लोकांना वाटत होतं दैवी चमत्कार झाला, दादा परत येतील. पण कारस्थान कुणी केलं कोणालाच माहिती नव्हतं. आता सगळ्यांना माहिती आहे 28 तारखेचा घटनाक्रम काय होता. 28 तारखेला विमान कोसळले सगळ्यांनी पाहिलं. पण 27 जानेवारीच्या रात्री नक्की काय मिटिंगा झाल्या हे कोणालाच ठाऊक नव्हतं. खरं तर 3 महत्त्वाच्या गोष्टी 27 जानेवारीला घडला आणि ज्याचा आधार घेत CIDने मुख्य आरोपीचं नाव समोर आणल्याचं बोललं जात आहे. 27 तारखेची ती संध्याकाळ मुंबईतील देवगिरी बंगल्यावर नेहमीप्रमाणे कार्यकर्त्याची वर्दळ कमी होऊ लागली होती. दादा त्या दिवशी अत्यंत गंभीर आणि शांत दिसत होते. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका विश्वासू सहकार्याच्या सांगण्यानुसार दादांनी त्या दिवशी आपले सगळे प्रशासकीय कार्य वेळेत आटोपले होते. त्यांनी आपल्या वाहन चालकाला बोलून स्पष्ट आदेश दिले, उद्या पहाटे 5 वाजता आपल्याला आपल्या गाडीनं जायचं आहे. गाडीची तपासणी पूर्ण करून ठेवा. दादांना रस्ते प्रवास आवडायचा आणि त्यानुसार ते रस्ते प्रवासात निघणार होते. दादा विश्रांती करायला गेले तेवढ्यात त्यांना एक फोन आला. फोन कोणाचा होता हे समजलं नाही, पण फोनवर जवळपास 15 मिनिटं संवाद चालला. फोनवर चर्चा करता करता दादांच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत होते असे सुरक्षा रक्षकांनी सांगितलं गेलं. चर्चेचा विषय एका फाईलविषयी होता आणि त्या फाईलमुळे त्यांना रात्री थांबावं लागलं. हीच माहिती रोहित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत दिली आणि ती फाईल सापडली नाही, ती फाईल मंत्रालयात हरवली असं सांगण्यात आलं. आणि ती फाईल आली पहाटे आणि फाईल पहाटे येणार असल्यामुळे दादांना तो जो प्रवास होता रस्ते प्रवास तो रद्द करून विमानात बसावं लागलं. तोपर्यंत विमान प्रवासाचं बुकिंग झालं होतं. विमान गुजरातमधून आलं असा दावा देखील राऊत यांनी संसदेत केला होता. विमान विमानतळावर होतं. त्याच वेळेस तिथे एक इंजिनियर रमेश म्हणून त्या ठिकाणी होता. तो रमेशही गायब झाला असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे. मग तो गायब झालेला इंजिनियर त्यांनी विमान तर काही छेडछाड केली नसेल ना अशा दावा होत असतानाच त्या ठिकाणी रोहित पवारांनी विदर्भातला एक मोठा नेता असं नाव त्याच्या मागे घेतलं. तर प्रमोद हिंदूराव हे दादांचे जवळचे निकटवर्ती त्यांनी तर नावच घेऊन टाकलं. मग खरंच एक मोठा नेत्याचं नाव याच्यात असू शकतं का? तुमचं याच्यावर काय मत आहे? आपण दिलेली माहिती ही केवळ एक शक्यता आहे. आपण कोणत्याही गोष्टीची अधिकृत पुष्टी करत नाही आहोत. सांगितलेल्या सूत्रांवरून सोशल मीडियावर चालू असणाऱ्या चर्चांवरून आपण ही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा कोणताही अंतिम निर्णय नाही आहे. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा.